नमस्कार मित्रमैत्रिणींनो, SK बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिचचा 5वा चॅप्टर खूप मोठा असल्यामुळे 5व्या चॅप्टर मधील उर्वरित राहिलेल्या मुक्या आणि बहिऱ्या मुलाची कहाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। थिंक अँड ग्रो रिच नक्की फरक पडत आहे उर्वरित चॅप्टर नंबर 5 आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि श्रीमंत बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा। हे चमत्कार त्याच्यासाठी इतकेच मोठे होते की त्याच्या आवाजाच्या जगात बदल झाला होता। तो याच्यात खुश होता। एक दिवस त्याने ही मशीन बनवणाऱ्याला एक चिठ्ठी लिहिली ज्यात त्याने आपले अनुभव शेअर केले होते। यामुळे त्याला न्यूयॉर्क मधील त्या कंपनीकडून बोलावणेही आले। जेव्हा तो त्याच्या कंपनीच्या चीफ इंजिनियरशी आपल्या बदललेल्या जगाबद्दल बोलत होता तेव्हा त्याच्या मनात एक विचार, एक प्रेरणा उगवली ज्याने त्याच्या कमकुवतपणाला ताकद बनवले। यामुळे त्याला पैसेही मिळू लागले आणि त्याच्या आयुष्यात आनंदही येऊ लागला। या विचाराचे सार असे होते की त्याने त्या लाखो बहिऱ्या लोकांना मदत करण्याचा निश्चय केला जे संपूर्ण आयुष्य बहिरेपणात घालवतात आणि ज्यांना या मशीनच्या वापराबद्दल काहीही माहीत नाही। त्याच्या मनात आले की जर त्यांना या मशीनबद्दल माहिती मिळाली तर त्यांचे जीवनही बदलू शकते। त्याने आपल्या बदललेल्या जीवनाबद्दल त्यांना सांगण्याचा निर्धार केला। त्याच क्षणी त्याने ठरवले की आता तो आयुष्यभर अशा लोकांच्या मदतीसाठी स्वतःला समर्पित करेल। त्याने लगेच कंपनीच्या मार्केटिंग सिस्टीमची माहिती घेतली आणि मग शोधू लागला की जास्तीत जास्त कमी ऐकू येणाऱ्या लोकांपर्यंत कसे पोहोचायचे आणि या नवीन शोधलेल्या पद्धतीने त्यांच्याशी कसे संवाद साधायचा। जेव्हा त्याने आपला प्लॅन तयार केला तेव्हा त्याला कंपनीमध्ये प्रेझेंटेशनसाठी बोलावण्यात आले। प्रेझेंटेशन देतानाच त्याला त्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी पुढील 2 वर्ष काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला। ऑफिसमधून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते आणि का झळकणार नाही, तो त्या हजारो लोकांचे आयुष्य सुधारायला निघाला होता आणि त्याबरोबरच स्वतःचे स्वप्नही पूर्ण करत होता। जसा तो त्या हिअरिंग ॲड बनवणाऱ्या कंपनीशी जोडला ते त्याने लगेचच मला त्या कंपनीत मुक्या आणि बहिऱ्या लोकांसाठी घेतल्या जाणाऱ्या लेक्चरला येण्याचे आमंत्रण दिले। या लेक्चरला जाण्याचा उद्देश असा होता की मुक्या आणि बहिऱ्या लोकांना कसे सहजपणे बोलता आणि ऐकता येऊ शकते हे शिकवणे। यापूर्वी मी अशा प्रकारच्या शिक्षणाबद्दल कधीही ऐकले नव्हते, तरीही काही शंका आणि वेळ वाया जाणार नाही या आशेने मी तिथे पोहोचलो। तिथे गेल्यावर मला कळले की माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी केलेल्या इच्छेमुळे त्याच्या मनात त्या बहिऱ्या लोकांसाठी खूप काही करण्याची जिद्द तयार झाली होती। तिथे मी हे सुद्धा पाहिले की ज्या तत्वांचा मी गेल्या 20 वर्षापासून वापर करत होतो त्याच तत्वाच्या आधारे तिथे मुक्या आणि बहिऱ्या लोकांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्याचे मार्ग दाखवले जाणार होते। आपल्या आयुष्यात बदल झाल्यापासून माझा मुलगा ब्लेअर आणि मी दोघेही मुक्या आणि बहिऱ्या लोकांसाठी कामाला लागलो। यात अजिबात शंका नाही की जर ब्लेअरच्या आईने आणि मी त्याच्या मेंदूमध्ये योग्य आकार देण्याचा प्रयत्न केला नसता तर तो आयुष्यभर मुका आणि बधीरच राहिला असता। जेव्हा ब्लेअर मोठा झाला तेव्हा डॉक्टर इरविन उरहिस जे या क्षेत्रातील अत्यंत मोठे तज्ञ होते त्यांनी माझ्या मुलाची तपासणी केल्यानंतर आश्चर्यचकित होत विचारले, तो कसा काय ऐकू आणि बोलू शकतो? वैज्ञानिक दृष्ट्या तर त्याला ऐकू येणे शक्यच नव्हते। एक्सरे मध्येही असा कोणताच मार्ग दिसत नव्हता ज्यातून आवाज मेंदूपर्यंत पोहोचू शकतो। ते चकित झाले होते की तो ऐकतो तरी कसा। जेव्हा मी माझ्या मुलाच्या मनात तू बोलू शकतोस, तू ऐकू शकतोस, तू एका सामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगू शकतोस असे विल पॉवरचे बीज पेरत होतो तेव्हा निसर्गाने काहीतरी अद्भुत करून बाह्य जग आणि त्याचा मेंदू यांच्यामध्ये एक पूल तयार केला आणि तो ऐकू शकण्यास सक्षम झाला आणि याचा शोध मोठमोठे डॉक्टर तज्ञ सुद्धा लावू शकले नाहीत। हे माझ्यासाठी देवाच्या चमत्कारासारखेच होते आणि खरेच मी जर हे जगभरातील लोकांसोबत शेअर केले नसते तर कदाचित मी स्वतःलाच कधी माफ करू शकलो नसतो। हा अनुभव आपण सर्वांसोबत शेअर करताना मी स्वतःला फार भाग्यवान समजतो। हे सगळे असेच घडले नाही, मला यावर पूर्ण विश्वास होता कारण मला माहित होते की तुमच्यात काहीतरी चांगलं असेल आणि तुम्हाला त्यावर पूर्ण विश्वास असेल तर ती विल पॉवर तुम्हाला काहीही मिळवून देऊ शकते। मला यात जरा देखील शंका नव्हती की एक मजबूत विल पॉवरने तुम्ही कोणतीही गोष्ट वास्तवात बदलू शकता। ब्लेअरने स्वतःला एका सामान्य मनुष्यासारखं आवाज ऐकताना कल्पना केली आणि त्याने ती गोष्ट सत्यात उतरवली। त्याचा जन्म एका अपंग मुलासारखा झाला होता ज्याला कदाचित रस्त्यावर पेन किंवा कप विकताना पाहिले गेले असते, पण तोच अपंग मुलगा आता त्या लाखो लोकांची मदत करत होता ज्यांना कमी ऐकू येत होते। ही फक्त मदत नव्हती, त्याला नोकरीही मिळाली होती ज्यामुळे तो आयुष्यभर आरामात जगू शकत होता। ज्या सफेद खोट्या गोष्टी मी त्याच्या लहानपणी त्याच्या मेंदूत पेरत होतो की तो आपली कमजोरी ताकदीमध्ये बनवू शकतो
त्या त्याने खऱ्या ठरवल्या. या जगात असे काहीही बरोबर आणि चूक नाही जे मजबूत विल पॉवर आणि विश्वासाने वास्तवात बदलता येत नाही, आणि हे प्रत्येकावर समानरित्या लागू होते. हे माझे भाग्य होते की मी विल पॉवरचा वापर माझ्या मुलाची कमतरता सुधारण्यासाठी केला. एवढ्या जवळून या तत्वाचा अनुभव घेण्याची संधी कदाचित फार कमी लोकांना मिळते. जर निसर्ग सुद्धा या विल पॉवर समोर झुकू शकतो, तर माणसाची काय अवकात राहते की तो त्यासमोर झुकणार नाही. मेंदूच्या शक्तीची खासियत आहे. आपल्याला हे कधीच कळत नाही की हे तत्व कसे काम करते, कारण प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक परिस्थितीत हे प्रिन्सिपल वेगळ्या पद्धतीने कार्य करते. कदाचित विज्ञान याचा पुरावा देईल. मी माझ्या मुलाच्या मनात अशी बीजे पेरली की तो ऐकू आणि बोलू शकेल, आणि त्याने हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले. मी त्याच्या मनात हा विचार बसवला की तो आपली कमजोरी ताकदमध्ये बदलू शकतो, आणि त्याने तसेच करून दाखवले. हे असे परिणाम कसे आले हे सांगणे कठीण नाही. या पद्धतीमध्ये 3 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट, मी माझ्या त्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवला की तो सामान्यपणे ऐकू शकतो, आणि हा विश्वास मी त्याच्यापर्यंत पोहोचवला. दुसरी गोष्ट, मी उपलब्ध असलेल्या प्रत्येक मार्गाने ठाम निश्चयाने आणि सतत प्रयत्न करत ही गोष्ट त्याच्या मनात रुजवली. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्या मुलाने माझ्यावर विश्वास ठेवला. काही वर्षांनी माझ्यासोबत काम करणारे एक सहकारी आजारी पडले. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली. शेवटी त्यांना ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. जेव्हा ते चाकाच्या पलंगावर ऑपरेशन थिएटरकडे नेले जात होते, तेव्हा मी त्यांच्याकडे पाहिले आणि विचार करू लागलो, इतक्या कृश आणि अशक्त माणसाचे ऑपरेशन कसे होणार? हे ऑपरेशन यशस्वी होईल का? डॉक्टरांनीही आम्हाला सांगितले होते की त्यांचे परत जिवंत येण्याचे प्रमाण फारच कमी आहे. पण ते डॉक्टरांचे मत होते, पेशंटचे नाही. फरक याने पडत नाही की डॉक्टर काय विचार करतो, मात्र याने नक्की फरक पडतो की रुग्ण काय विचार करतो. ऑपरेशन थिएटरकडे जाताना त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटले, मित्रा, चिंता करू नकोस, मी लवकरच परत येईन आणि पुन्हा तुझ्यासोबत कामाला लागेन. सिस्टरने माझ्याकडे करुणा भरलेल्या नजरेने पाहिले, पण ऑपरेशन नंतर ते पूर्णपणे ठीक झाले होते. सर्व काही ठीक झाल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले की त्याच्या जगण्याच्या इच्छेने त्यांना वाचवले. त्यांच्या विल पॉवरने मृत्यूला नकार दिला नसता तर कदाचित ते परत जिवंत येऊच शकले नसते. मी विल पॉवरवर विश्वास ठेवतो. मी लोकांना गरिबीतून उभे राहताना पाहिले आहे. हजारो अपयशानंतर यशाच्या शिखरावर पोहोचताना पाहिले आहे. मी माझ्या अपंग मुलाला एका नॉर्मल आणि यशस्वी आयुष्य जगताना पाहिले आहे, जरी जन्मतः निसर्गाने त्याला कानच दिले नव्हते. मित्रांनो, आपण या चॅप्टर मध्ये पाहिले की एखादा माणूस आपल्या विल पॉवरचा कसा वापर करू शकतो. मजबूत विल पॉवर असेल तर तुम्ही तुमच्या मनात येईल ते सर्व मिळवू शकता. जेव्हा तुमच्यात मजबूत इच्छाशक्ती असते, तेव्हा निसर्ग तुमच्यासाठी मेंदूमध्ये चालणारी केमिस्ट्री बदलून टाकतो आणि सर्व काही शक्य होते. या जगामध्ये काहीही अशक्य नाही. तुम्ही तुमच्या मनात जे काही ठरवता ते मिळवू शकता. मित्रांनो, थिंक अँड ग्रो रिच लेखक नेपोलियन हिल यांच्या पुस्तकाचा चॅप्टर नंबर 5 चा उर्वरित व्हिडिओ चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. परंतु आपण सर्वजण खऱ्या अर्थाने श्रीमंत बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हायला विसरू नका. पाहत रहा SK बुक समरी. थिंक अँड ग्रो रिच नक्की फरक पडत आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचा, खूप मेहनत करा आणि आनंदी रहा.